ती खोली क्रमांक 302. त्या रात्री जर मी त्या खोलीत गेलो नसतो तर कदाचित आज कुणाचा मृत्यू झालाच नसता. माझं नाव रोहन, वय 26 वर्ष. कामानिमित्त मला एका छोट्या शहरात एकट्यालाच स्टे करावं लागलं होतं. कंपनीकडून बुकिंग केलेलं हॉटेल होतं. खूप जुनं, शांत आणि थोडंसं भीतीदायक. रिसेप्शनिस्टने मला की दिली. रूम नंबर 302. त्यानं की देताना एक विचित्र वाक्य बोललं. सर, रात्री कुठलाही आवाज आला तरी दरवाजा उघडू नका. मी हसून इग्नोर केलं. रात्री 12 वाजले होते. पूर्ण हॉटेलमध्ये स्मशान शांतता होती. मी झोपायचा प्रयत्न करत होतो तेवढ्यात नॉक नॉक. दारावर टकटक. मी घड्याळाकडे पाहिलं. 12:17 AM. मी दाराजवळ गेलो आणि विचारलं, कोण आहे? समोरून एक बाईचा घाबरलेला आवाज, प्लीज दरवाजा उघडा, माझ्या मागे कुणीतरी आहे. माझं मन द्विधा अवस्थेत पडलं. रिसेप्शनिस्टचं वाक्य आठवलं. पण तरीही मी डोर लॉक उघडलं. दार उघडताच समोर कुणीच नव्हतं. रिकामी कॉरिडॉर, थंड हवा आणि दारासमोर जमिनीवर रक्ताचा एक छोटासा थेंब. माझ्या अंगावर काटा आला. तेवढ्यात माझ्या रूमचा दरवाजा आपोआप बंद झाला, धारकन. मी घाबरून मागे वळलो आणि तेव्हाच मला जाणवलं, मी खोलीत एकटा नव्हतो. बाथरूमच्या दारामागून हळूहळू पायांचा आवाज येत होता. मी आवाज काढला, हॅलो, कोण आहे? उत्तर आलं, तोच आवाज, तोच बाईचा. तू दरवाजा उघडायला नको होतास. बाथरूमचं दार उघडलं. समोर उभी होती एक बाई, पण तिचे कपडे रक्ताने माखलेले होते आणि तिच्या हातात चाकू. मी मागे सरकलो. ती हसली आणि म्हणाली, मी इथे मरले आणि आज तू माझ्यासाठी साक्षीदार आहेस. तेवढ्यात खोलीचा लाईट बंद झाला. पूर्ण अंधार. मी किंचाळलो. जेव्हा लाईट परत लागला, खोली पूर्णपणे नॉर्मल होती. कुठली बाई नाही, कुठलाही चाकू नाही. मी स्वतःलाच समजावत होतो की हे सगळं हॅल्युसिनेशन आहे. पण सकाळी पोलीस हॉटेलमध्ये आली, 302 नंबरच्या खोलीत. इन्स्पेक्टर म्हणाला, या खोलीत 6 महिन्यांपूर्वी एका बाईचा खून झाला होता. तीच बाई रोज कोणाला तरी दरवाजा उघडायला भाग पाडते. मी हादरलो. इन्स्पेक्टर पुढे म्हणाला, तू जिवंत आहेस कारण तू शेवटचा नव्हतास. त्या दिवशी हॉटेल सील करण्यात आलं. मी शहर सोडलं. पण आजही रात्री कुणी दारावर नॉक केलं की माझं रक्त गोठतं. कारण काही दरवाजे कधीच उघडू नयेत. तुम्ही असता तर त्या बाईसाठी दरवाजा उघडला असता का? आशेत नवीन स्टोरी ऐकण्यासाठी सबस्क्राईब कर, लाईक कर, कमेंट कर.